दीपभव मित्रांनो, मी किशोर जोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण UDAS प्लसवरती स्टुडंट पोर्टल अर्थात SDMS यावरती विद्यार्थी प्रमोट करत आहोत. वरिष्ठ कार्यालयाकडून तसे आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत. मात्र काही शिक्षक बांधवांना त्या पोर्टलवरती गेल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने एरर येत आहे, एक इनकरेक्ट युजर नेम और पासवर्ड. त्याचबरोबर काहींना अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे की ते पेज जे आहे UDASचं ते सापडत नाही. तर हे एरर का येत आहेत किंवा असं का घडतंय ते आपण पाहूयात आणि आपल्याला काय करायचं ते सुद्धा या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊयात. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथं आपल्याला टाईप करायचं आहे UDAS. UDAS करून आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर ही जी पहिलीच टॅब आहे ती इथे आपल्यासमोर ओपन होणार आहे UDAS प्लस. तर इथे आपण करतो काय, जर अशी पॉपअप विंडो आली तर त्याला नॉट नोवरती क्लिक करूयात आपण. तर आपण इथे ही जी पहिली टॅब दिसते UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूल यावरती आपण क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने पेज ओपन होतोय. स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम SDMS याला आपण UDASचं स्टुडंट पोर्टल म्हणतोय. त्याला आपण स्क्रॉल करतो. इथे आपण आपलं स्टेट निवडून घ्यायचं. स्टेट निवडून घेतल्यानंतर आपण गो या बटनावरती क्लिक करतो. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे लॉग इनच्या पेजवरती येतोय. इथे आपण युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इनवरती आपण क्लिक करतो. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे हा आपल्याला एरर आलेला आहे. इनकरेक्ट युजर नेम और पासवर्ड. पुन्हा पुन्हा आपण केलं तरी सुद्धा हाच मेसेज येतो किंवा पेज कॅन नॉट फाउंड किंवा हे आपलं पेज सापडत नाही, या पद्धतीने आपल्याला एरर येत असतो. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला बॅक यायचं आहे. पुन्हा आपण बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर ह्या UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूल ही जी टॅब आहे पुढे जो एरो सारखं दिसते तिथे क्लिक न करता आपल्याला हे जे निळ्यामध्ये UDAS प्लस लिहिलेलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्या समोर ओपन होईल. जिथे नारंगी रंगामध्ये लिहिलेले बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल नॅशनल लॉग इन असं आपल्याला दिसेल. त्याला थोडं स्क्रॉल केलं तर सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन, तर आपल्याला इथे पुन्हा एकदा आपलं स्टेट निवडायचं आहे लॉग इन होण्यासाठी. आपलं स्टेट निवडल्यावरती पुन्हा आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्या स्टेटचे UDAS प्लसवरचे असलेले लॉग इन्स इथे उपलब्ध होतील. इथे आपल्याला स्कूल डिरेक्टरी युजर मॅन्युअल दिसतंय. स्क्रॉल करूया, प्रोफाइल अँड फॅसिलिटीज आहे. त्यानंतर स्क्रॉल करूया, टीचर्स मॉड्यूल आहे. त्यानंतर स्क्रॉल केल्यावरती आपल्याला स्टुडंट मॉड्यूल दिसतंय आणि सगळ्यात शेवटी आहे रिपोर्ट मॉड्यूल. तर आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवरती काम करायचं असल्याने या स्टुडंट मॉड्यूल लिहिलेलं आहे त्याच्या खाली इथे पुन्हा नारंगी टॅबमध्ये लॉग इन दिसते, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं आपलं लॉग इन पेज ओपन होणार आहे. इथे पुन्हा आपल्याला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. इथे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्यासमोर आपल्याला काम करण्यासाठीचं जे UDASचं स्टुडंट पोर्टलचं पेज पाहिजे ते पेज इथं ओपन झालेलं आहे. 2526 वरती आपल्याला क्लिक करून आपल्याला आपले विद्यार्थी प्रमोट करून घ्यायचे आहेत. ते प्रमोट कसे करायचे याचा व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तीही आपण पाहू शकतात. तर ही जी लॉग इन होण्याची तांत्रिक अडचण होती ती अशा पद्धतीने आपण दूर करू शकतो. तर आपल्या स्टुडंट प्रमोट करण्यासाठी आपणास मनस्वी शुभेच्छा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय तंत्रज्ञान.